कामिका एकादशीला देवघरात हे 7 कामं नक्की करा. भगवान विष्णू विशेष. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय. श्री विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, या पवित्र महिन्यात येणारी कामिका एकादशी अनेक विष्णू भक्तांसाठी हा दिवस भक्ती, नामस्मरण आणि आत्मचिंतनासाठी विशेष मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी फक्त उपवास करणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर देवघरात आपण काय करतो, कशा भावनेने करतो आणि भगवान विष्णूचं स्मरण कसं करतो, यालाही आपल्या परंपरेत महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशीला देवघरात करायची 7 महत्त्वाची कामं. यातील काही गोष्टी खूप साध्या आहेत, पण अनेकाच्या रोजच्या पूजेमध्ये त्या राहून जातात. आणि शेवटी आपण जाणून घेणार आहोत रात्री देवघरात दिवसाची सांगता कशा पद्धतीने करता येईल. 1. सर्वात आधी देवघर स्वच्छ करा. मित्रांनो, कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर शक्य असल्यास देवघर स्वच्छ करा. देवघरातील देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमा, पूजेची भांडी, दिवा ठेवण्यासाठी जागा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, देवघर स्वच्छ करणं म्हणजे फक्त धूळ साफ करणं नाही, तर मनातला गोंधळ बाजूला ठेवून देवाच्या समोर काही वेळ शांत बसण्याची तयारी करणं आहे. म्हणून स्वच्छता करताना घाई करू नका. मनात भगवान विष्णूचं नामस्मरण करत देवघर तयार करा. 2. देवघरात दिवा लावा. देवघर स्वच्छ झाल्यानंतर आपल्या घराच्या परंपरेनुसार दिवा लावा. दिवा लावताना मोठा विधी करण्याची गरज नाही. फक्त मनापासून भगवान विष्णूला नमस्कार करा आणि म्हणा, हे भगवान विष्णू, माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करून मला सद्बुद्धी, संयम आणि चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रही श्रद्धेने म्हणू शकता. देवघरात तुळशीचं स्नान. कामिका एकादशीच्या पूजेत तुळशीचे विशेष धार्मिक महत्त्व दिलं जातं. म्हणून तुमच्या घरात तुळस असेल तर तिच्या स्वच्छता आणि पूजन आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार करा. तुळशीचं पान अर्पण करण्याची पद्धत असेल तर तेही भक्तिभावाने करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा म्हणजे केवळ वस्तू अर्पण करणं नाही, तर मनापासून केलेलं स्मरण आणि कृतज्ञता आहे. एक छोटासा संकल्प. पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णूच्या समोर हात जोडून मनात एक छोटा संकल्प करा. आजचा दिवस मी शक्य तितका शांततेने, चांगल्या विचारांनी आणि भगवंताच्या नामस्मरणाने घालवण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प मोठा असण्याची गरज नाही, कारण भक्तीमध्ये दाखवण्यापेक्षा मनापासून केलेली भावना महत्त्वाची आहे. पण आता खरी गोष्ट. देवघर स्वच्छ केलं, दिवा लावला, तुळशीचं पूजन केलं, पण त्यानंतर देवघरात नेमकं काय करायचं? भगवान विष्णूला काय अर्पण करावं? नामस्मरण किती वेळा करावं? आणि कामिका एकादशीच्या दिवशी देवघरात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? कारण फक्त पूजा करून देवघर सोडून देणं इतकंच या दिवसाचं महत्त्व नाही. आपण जाणून घेणार आहोत कामिका एकादशीच्या 3री, 4थी आणि 5वी महत्त्वाची कामं. आणि त्यातील एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरी करू शकता. नमस्कार मित्रांनो, आपण जाणून घेतलं कामिका एकादशीच्या दिवशी देवघर स्वच्छ का ठेवतात, दिवा का लावतात आणि भगवान विष्णूचं स्मरण करून दिवसाची सुरुवात कशी करावी. पण अजून आपल्या 7 कामापैकी काही महत्त्वाच्या कामं बाकी आहेत आणि त्यातील पुढची गोष्ट अगदी सोपी आणि साधी आहे, पण तिचं धार्मिक महत्त्व खूप सुंदर आहे. 3. तुळशीसमोर भक्तिभावाने प्रार्थना करा. तुळशीला पवित्र मानलं जातं. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष स्थान आहे. म्हणून कामिका एकादशीच्या दिवशी तुमच्या घरात तुळशीचं रोप असेल तर सकाळी तिच्या समोर दिवा लावून हात जोडून प्रार्थना करू शकता. म्हणा, हे भगवान विष्णू, माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या
आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य आणि चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. यानंतर आपल्या घरात परंपरेनुसार तुळशीपूजन करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुळशीची पूजा करताना तिला त्रास होईल अशी पद्धतीने पानं तोडू नका. आपल्या घरात परंपरेनुसार आणि उपलब्धतेनुसार पूजा करा. 4. भगवान विष्णूचा नामस्मरणासाठी वेळ द्या. मित्रांनो, एकादशीचा सर्वात सुंदर भाग म्हणजे नामस्मरण. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी वेळ नसेल तर काही मिनिटं शांतपणे बसून भगवान विष्णूचं नामस्मरण नक्की करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने जितका वेळ शक्य असेल तितका म्हणू शकता. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा तो म्हणताना मन किती एकाग्र आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. मोबाईल बाजूला ठेवा, देवघरात शांत बसा आणि काही वेळ फक्त भगवंताचं स्मरण करा. 5. साध्या सात्विक नैवेद्य अर्पण करा. आता येते 5वी गोष्ट, नैवेद्य. उपवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता आणि घरची परंपरा वेगवेगळी असू शकते. म्हणून स्वतःच्या आरोग्याचा विचार करून उपवास करा आणि नैवेद्यही घरच्या परंपरेनुसार साधा आणि सात्विक ठेवा. फळ, दूध किंवा उपवासाला योग्य असा पदार्थ अर्पण केला जाऊ शकतो. नैवेद्य अर्पण करताना एकच भावना ठेवा, भगवंता, हे सर्व तुझंच आहे, तुझ्याच चरणी अर्पण करतो. एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, देवाला नैवेद्य किती मोठा आहे यापेक्षा तो कोणत्या भावनेने अर्पण केला हे महत्त्वाचे आहे. घरात उपलब्ध असलेले साधी फळं आणि मनापासून केलेली प्रार्थना यातही भक्ती असते. म्हणून फक्त दाखवण्यासाठी महागड्या वस्तू घेण्याची गरज नाही. पण आता पुढली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण देवघरात स्वच्छ केले, दिवा लावला, तुळशीचं पूजन केलं, नामस्मरण केलं आणि नैवेद्यही अर्पण केला. पण कामिका एकादशीच्या दिवशी देवघरात काही गोष्टी चुकूनही करू नयेत का? पूजेच्या वेळी आपण नकळत काही चुका तर करत नाही ना? आणि आपल्या 7 कामापैकी 6वं काम कोणतं आहे ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत मनापासून एकदा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णुवे नमः. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत आपण कामिका एकादशीच्या दिवशी देवघर स्वच्छ करणं, दिवा लावणं, तुळशीचं पूजन करणं, विष्णू नामस्मरण आणि नैवेद्य या गोष्टी जाणून घेतल्या. पण आता दिवसाची संध्याकाळ होत आहे आणि एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भक्तीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने करता येते. 6. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा. संध्याकाळी हातपाय धुवून शक्य असल्यास देवघरासमोर दिवा लावा. घरच्या परंपरेनुसार धूप किंवा अगरबत्ती लावू शकता. त्यानंतर भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर काही क्षण शांत बसा. घाईघाईने पूजा उरकण्यापेक्षा काही मिनिटं मन एकाग्र करून नामस्मरण करत अधिक अर्थपूर्ण करू शकतं. विष्णू स्तोत्र किंवा भक्तिगीत. संध्याकाळी तुम्हाला माहीत असेल, भगवान विष्णूचं स्तोत्र, भजन किंवा विष्णू नामस्मरण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शांतपणे जप करा. घरात सर्वजण असतील तर एकत्र बसून भजन किंवा नामस्मरण करूनही सुंदर अनुभव ठरू शकतो. तुळशीसमोर दीपदान. घरच्या परंपरेनुसार संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावू शकता. दिवा लावताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. माझ्या घरात शांतता, सद्भावना आणि चांगले विचार राहू देत, अशी मनापासून प्रार्थना करा. आता जाणून घ्यायचे काय टाळावे. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी फक्त काय करायचं यासाठी नाही तर काय टाळायचं हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विनाकारण वाद घालणे टाळा. घरात कोणाशी भांडण किंवा कटू शब्द बोलण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. खोटं बोलणं टाळा. एकादशीच्या दिवशी सत्य आणि चांगल्या आचरणाचा संकल्प करणं अधिक सुंदर आहे. दुसऱ्यांची निंदा टाळा. एखादी व्यक्तीबद्दल वाईट बोलण्यापेक्षा नामस्मरण करा. दिखावा टाळा. पूजा फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करू नका, भक्ती मनापासून करा. 6वं काम पूर्ण. तर आजची 6वी गोष्ट होती
संध्याकाळी देवघरात दिवा लावून नामस्मरण आणि प्रार्थना करणे. ही गोष्ट अगदी साधी आहे, पण दिवसाभराच्या धावपळीनंतर काही मिनिटं भगवंतासमोर शांत बसण्याची सवय मनाला स्थिरता देऊ शकते. आता उरलं आहे फक्त 7वं काम, आणि हे दिवसाची सांगता करण्याशी संबंधित आहे. रात्री झोपण्यापूर्वी देवघरात काय करावं? दिवा तसाच ठेवायचा का? नामस्मरण कसं करायचं? आणि एकादशीचा दिवस कृतज्ञतेने कसा पूर्ण करायचा यासाठी तयार राहा. कारण आपण जाणून घेणार आहोत 7वं आणि शेवटचं काम, आणि त्यासोबत कामिका एकादशीच्या दिवसाची एक सुंदर अंतिम प्रार्थना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आज आपण कामिका एकादशीच्या दिवशी घरात करायच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी आत्तापर्यंत जाणून घेतल्या. देवघर स्वच्छ केलं, दिवा लावला, तुळशी पूजन केलं, भगवान विष्णूचं नामस्मरण केलं, नैवेद्य अर्पण केलं आणि संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केली. पण आता उरले आहे 7वं आणि शेवटचं काम, आणि हे काम खूप साधं आहे, पण दिवसभराची भक्तीची सुंदर सांगता यातून करता येते. 7वं, झोपण्यापूर्वी कृतज्ञतेने प्रार्थना करा. रात्री दिवसाची सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर काही वेळ देवघरासमोर शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त भगवान विष्णूचं स्मरण करा. डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे भगवान विष्णू, आजचा दिवस तुमच्या स्मरणात घालवण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. माझ्याकडून जाणून किंवा नकळत काही चुका झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी आणि शांती आणि चांगले आरोग्य द्या. रात्रीचं नामस्मरण करा. त्यानंतर शक्य असल्यास काही वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. 108 वेळा करणं शक्य असेल तर करू शकता, पण 108 वेळा करणं शक्य नसेल तर जितका वेळ मनापासून करता येईल तितकाच करा. संख्या महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. दिव्याबाबत एक महत्त्वाची काळजी. मित्रांनो, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दिवा रात्रभर जळत ठेवायचा की नाही हे तुमच्या घरच्या परंपरेवर आणि सुरक्षिततेवर अवलंबून आहे. जळता दिवा कधीही नियंत्रणाशिवाय एकटाच सोडू नका. घरातील लहान मुलं आणि पाळीव प्राणी असतील तर विशेष काळजी घ्या. भक्तीबरोबर सुरक्षितता ही तितकेच महत्त्वाची आहे. एकादशीचा खरा संदेश. मित्रांनो, आज आपण देवघरात 7 कामे केली, पण एकादशीचा खरा अर्थ फक्त हे विधी करणं एवढाच नाही. एकादशीच्या म्हणजे स्वतःवर संयम ठेवण्याची एक संधी. राग कमी करणं, वाईट विचारापासून दूर राहणं, दुसऱ्यांची निंदा न करणं, गरजू व्यक्तीला मदत करणं आणि भगवंताचं स्मरण करणं हीच भक्तीची सुंदर बाजू आहे. एक छोटीशी कथा. एक भक्त दरवर्षी एकादशीला मोठी पूजा करायचा. देवघर फुलांनी सजवायचा, मोठा नैवेद्य करायचा, पण पूजा झाल्यानंतर घरातील लोकांवर रागवायचा. एक दिवस त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारलं, तू देवाची पूजा करतोस, पण देवाने सांगितलेले चांगले वागण्याची पूजा कधी करणार? तो भक्त शांत झाला. त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट बदलली. त्याने पूजा कमी केली पण त्याचबरोबर आपल्या वागण्यातही बदल घडवला. घरच्यांशी प्रेमाने बोलू लागला, गरजू लोकांना मदत करू लागला आणि नामस्मरण जीवनाचा भाग बनवलं. अंतिम प्रार्थना. आता व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वांनी एकत्र मनापासून प्रार्थना करूया. हे भगवान विष्णू, आमच्या मनात अहंकार दूर करा. आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, शांतता आणि सद्भावना राहू द्या. ज्यांना आज कुठल्याही संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू द्या आणि आम्हाला चांगलं कर्म करण्याची सद्बुद्धी द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णवे नमः. शेवटचा संदेश. कामिका एकादशी फक्त एक उपवासाचा दिवस नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा आणि आपल्या जीवनात चांगले बदल करण्याचा एक सुंदर दिवस आहे. देवघरात दिवा लावा, भगवंताचं नाम घ्या, पण त्या दिवसाचा प्रकाश आपल्या वागण्यातही दिसू द्या. नामस्मरण फक्त देवघरात नको तर आपल्या विचारांमध्ये असू द्या.
आणि भक्ती फक्त पूजेत नको तर आपल्या कर्मात तरी दिसू द्या. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या परिवाराला आणि भगवान विष्णूला भक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मनापासून लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर भक्तिमय विषयास. श्री विष्णुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.